आता आपण हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरातून आपण भाजी आणणार आहोत। चला, पाऊस उघडला की असं रानात मोकाट फिरायला मस्त वाटतं। थोडीशी भाजी गोळा करूया। हिरवं हिरवं गवत आणि गवतावरती असलेले पाण्याचे थेंब जणू काय मोतीच। इथं आपल्याला भालग्याच्या भाजीचा ढाबा गावलेला आहे। त्याचबरोबर इथं सक्रोबा देखील आहे थोडासा। एक ढाबा इथे देखील आहे। एवढी भाजी सापडली। चला, हा इथे बघा कढीपत्ता आहे। थोडासा रानटी कढीपत्ता पण घेऊया। कढीपत्त्याचे 3 डांबे घेतलेले आहेत। चला, आता जरा पुढे जाऊया। मी म्हटलं होतं ना, पाखरं राजबेरी खातात आणि त्यांच्या विष्णेमधून जे बी पडलं जातं ते बी असं रानावनात कुठेही उगवतं, फक्त नजर तेच पाहिजे। आता इथे बघाल तुम्ही, इथे मला राजबेरीचं रोप गावलेलं आहे। आता हे रोप आपण उपटून नेणार आहोत आणि आपल्या शेतामध्ये लावणार आहोत। तर आता हे मी उपटते। हे बघा, हे आहे राजबेरीचं रोप आणि हे रोप आपण आता आपल्या शेतात नेऊन लावणार आहोत। किती भारी आहे ना निसर्गरम्य परिसर। चारी बाजूला हिरवगार रान, नॅचरल हवा आणि एकदम मस्त वाटतंय। बरीचशी भाजी आपण गोळा केलेली आहे। थोडंसं आता हिंडता फिरता आणि घरी जाता। चला, माझ्या पाठीमागचा जो अख्खा परिसर दिसतोय हा परिसर अख्खा उलथा पालथा घालून आपल्याला माझ्या हातात आहे ही एवढी भाजी आणि पिशवी भरून भाजी आपल्याला सापडलेली आहे। संध्याकाळी मस्तपैकी रानटी भाजी जी पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ओरिजिनल आहे आणि नॅचरल आहे। ही रानटी भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत आहे। तर जेवायला तुम्ही देखील या। तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, आरोग्याला जपा। नमस्कार।